भिगवण राशीन राज्य महामार्गावर आज दुपारी 3:30च्या सुमारास अपघाताची घटना घडली आहे। तक्रावडे ग्रामपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या कोंढार चिंचोली येथील एका युवतीला धडक दिली। धडकेत युवती रस्त्यावर आदळून बेशुद्ध पडली तर दुचाकी डिवायडर आदळल्याने पुढील चाकाचा टायर फुटला। या घटनेत दुचाकीवरील दोघा युवकांनाही दुखापत झाली आहे। घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान या घटनेप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली। याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट सक्षम महाराष्ट्र न्यूजवरती। नुकतंच भिगवण राशीन राज्य महामार्गावरती तक्रारवाडी ग्रामपंचायतीसमोर एका युवतीला दुचाकी चालकाने उडवलेला आहे। या ठिकाणी अपघात घडल्यानंतर युवतीला ॲम्ब्युलन्समधून जवळच्याच दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं आहे। परंतु अपघात नक्की कसा घडला, त्याच्या मागचं कारण काय गोष्टींची गरज आहे हे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे। तर आपल्याबरोबर आहेत आपुलकीची जागा आहे ॲम्ब्युलन्स सर्वेसर्वा केतन वाघ, हे तुम्हाला या ठिकाणी दाखवतील की अपघात कशामुळे घडला नेमका। आता या ठिकाणाहून आपण ह्या ठिकाणी हे समोर जी वेरणा लागलेली आहे तिथे अपघात घडला। तर हा चौक असून इथे गतिरोधकची गरज असून इथे गतिरोधक नाहीत आणि ज्या प्रकारचे गतिरोधक आहेत ते गतिरोधक कशा प्रकारचे आहेत ते तुम्हाला दाखवण्यात येत आहे। त्या गतिरोधकवरती गाडी कुठल्याही प्रकारे स्पीड थांबत नाही किंवा काय होत नाही। हे बघा, गाडीला या गतिरोधकचा काही सुद्धा उपयोग नाही आहे। तर हे जे चौक आहे इथं या सर्कलची मागणी आहे ग्रामस्थांची, ते सर्कल झालं पाहिजे। ते सर्कल झाल्यानंतर इथं अपघाताचं प्रमाण कमी होईल। कमी झाल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही की हा राशीन बारामती नगर महामार्ग आहे, तो अत्यंत रहदारीचा आहे। व इथे व्यावसायिकांची आजूबाजूच्या 3 जिल्ह्यातील 5 तालुक्यातील गावातील ग्रामस्थांची खूप रहदारी असते। तर इथं काही आता ग्रामस्थ जे आहेत ते तुम्ही बघताय, जिथे अपघात झाला होता त्या अपघाताच्या ठिकाणापासून आपण आलेलो आहे आणि हे गतिरोधक अशा प्रकारे आहेत की या गतिरोधकचा काहीच उपयोग होऊ शकत नाही। तर शासनाने इथे चांगल्यात चांगले गतिरोधक आणि सर्कलची मागणी जी ग्रामस्थांची आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी। या तक्रावडी गावातला एक रहिवासी आहे। माझा इथं छोटासा एक व्यवसाय आहे रोडच्या लगत आणि हा महामार्ग आमच्या तक्रावडी गावातूनच गेलेला आहे, राशीन नगर हायवे रोड। आणि हा नगर हायवे रोड असा वाहतो की पापणी पडोसर गाडी एकमेकाला फिटून जाते आणि त्यातूनच एक ट्रॅक्टरची वस्तू वाहतुकीची एक वर्दळ जास्त प्रमाणात चालू आहे ह्या। आणि सर्वात मोठा रोड हा असल्यामुळं सर्वात जास्त ह्या रोडला वाहतूक जास्त असल्यामुळं ह्या हा आमचा चौक आहे तक्रावडी गावचा। ह्या चौकातनं येणार जाणार आमच्या शाळेत एक प्राथमिक शाळा आहे, त्या शाळेचा पट आमचा 450 आहे पट। आमच्या शाळेचा प्राथमिक शाळेचा 450 पट आहेत। ह्या चौकातनं भिगवणमधनं येणारी ये जा करणारी मुलं, लहान मुलं जवळजवळ 200 ते 250 मुलं बाहेर गावातून येतात आमच्या शाळेमध्ये। आणि हा रोड गतिरोधक नसल्यामुळं हा रोड एकदम गाड्या फास्ट वाहतात, त्यामुळे एखाद्या लहान लेकराचा जीवित हानीला धोका जास्ती संभवतो। एखाद्या जीव जाण्याची दाट शक्यता ह्या रोडला आहे। त्यामुळे जो महामार्ग झालेला आहे त्या महामार्गाला ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी रोड केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला गतिरोधकची अजिबात कुठलीही सोय केलेली नाही। तुमची महत्त्वाची मागणी म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला गतिरोधकची सर्वात मोठी मागणी आहे आणि आमचा हा सर्कलची जी पडलेला आहे अधोरेखित म्हणजे अर्धवट काम केलेलं आहे, त्यांनी कामच पूर्ण केलेलं नाही। आणि आम्हाला सर्वात मोठी म्हणजे बाब अशी आहे की आम्हाला गतिरोधक सर्वात मेन पाहिजे, दोन्ही साईडला गतिरोधक भेटावं म्हणून। या गतिरोधकमुळं म्हणजे कुठला एखादा जीवितहानी होऊ नये किंवा आमच्या एखाद्या गावातला एखादा कर्ता पुरुष हरू नये ह्या रोडमुळं, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे।